चला तर आजपासून आपण पोलीस भरतीविषयी लेक्चर टाकणार आहे. ते तुम्ही बघा, आवडले म्हणजे नक्की मला तसं सांगा कमेंट करून. चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. जे पोलीस भरती आणि इतरही जे जिल्हा परिषद भरती आहे त्याच्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. मोदीचे 2.0 टीम जाहीर झाला आहे आणि ते त्यानुसार कोणते खाते कोणाकडे आहे ते आपण बघणार आहोत. तर मंत्री आणि खातं, राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय आहे, अमित शहा यांच्याकडे गृह मंत्रालय आहे, नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहे, सदानंद गौडा यांच्याकडे रसायने आणि खते हे खातं आहे, निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स आहे, रामविलास पासवान यांच्याकडे ग्राहक संग्रह आणि अन्न नागरी पुरवठा हे खातं आहे, नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे कृषी, ग्रामविकास आणि पंचायत राज हे खातं आहे, रविशंकर प्रसाद यांच्याकडे विधी व न्याय, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान हे खाते आहे, हरसिमरत कौर यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग हे खाते देण्यात आले आहे, थावरचंद गेहलोत यांच्याकडे सामाजिक न्याय व सबलीकरण हे खाते देण्यात आलं आहे, डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार हे खाते देण्यात आलं आहे, रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे मनुष्यबळ विकास हे खातं देण्यात आलं आहे, अर्जुन मुंडा यांच्याकडे आदिवासी कल्याण हे खाते देण्यात आलं आहे, आदिवासी कल्याण, स्मृती इराणी यांच्याकडे महिला व बाल कल्याण आणि वस्त्रोद्योग हे खाते देण्यात आलं आहे, डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूगर्भ संशोधन हे खाते देण्यात आले आहे, प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण हे खाते देण्यात आले आहे. नेक्स्ट आहे पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे आणि वाणिज्य उद्योग देण्यात आले, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पोलाद हे खाते देण्यात आले, मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक विकास हे खाते देण्यात आलं आहे, प्रल्हाद जोशी यांच्याकडे संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्रालय देण्यात आलेलं आहे. तर महेंद्रनाथ पांडे यांच्याकडे कौशल्य विकास, उद्योजकता विकास हे देण्यात आलं आहे हे खाते, अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग हे खाते देण्यात आलं आहे आणि गिरिराज सिंह यांच्याकडे पशुपालन, दुग्ध विकास, मत्स्योद्योग हे खाते देण्यात आलं, मत्स्योद्योग, गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे जलशक्ती हे विभाग देण्यात आले. चला तर नेक्स्ट बघूया आपण. तर आपल्या राज्याचे जे पालकमंत्री बदलले, कोणाला कोणते खाते मिळाले हे आपण बघणार आहे. तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. पुण्याचे आता कोण आहे? अजित पवार हे आहेत. पुणे हे अजित पवार यांच्याकडे आलं आहे. सोलापूर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आलं आहे. आणि अमरावतीचे पालकमंत्री सध्या आता कोण आहे? चंद्रकांत दादा पाटील आहे. अकोल्याचे राधाकृष्ण विखे पाटील आहे. आणि भंडाऱ्याचे कोण आहे? विजयकुमार गावित. बुलढाण्याचे आहे दिलीप वळसे पाटील. कोल्हापूरचे आहे हसन मुश्रीफ आहे कोल्हापूरचे. गोंदियाचे आहे धर्मराव बाबा आत्राम हे आहे. आणि बीडचे धनंजय मुंडे आहे. परभणीचे संजय बनसोडे आहेत. नंदुरबारचे अनिल पाटील आहेत. आणि वर्धाचे सुधीर मुनगंटीवार आहे. चला, हे आता आपले नवीन पालकमंत्री आहे जे बदललेले जिल्ह्यांचे आहे. आता नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ आणि त्यांचे खाते. नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहे त्यांच्याकडे आण्विक ऊर्जा, अंतराळ विज्ञान, कॅबिनेट मंत्री. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय देण्यात आलं आहे. अमित शहा यांच्याकडे गृह मंत्रालय आणि सहकार आहे. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ, कॉर्पोरेट अफेअर्स हे खाते देण्यात आलं आहे.
नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण हे खाते देण्यात आले. डॉक्टर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र आहे. अर्जुन मुंदडा यांच्याकडे आदिवासी विकास हे खाते आहे. स्मृती इराणी यांच्याकडे महिला आणि बालकल्याण आहे. पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग ग्राहक कल्याण हे खाते देण्यात आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता हे खाते देण्यात आले. प्रल्हाद जोशी यांच्याकडे संसदीय कामकाज हे खाते देण्यात आले. कोळसा आणि खाण उद्योग. नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे खाते देण्यात आले. सदानंद सोनोवाल यांच्याकडे बंदर, शिपिंग आणि जलमार्ग हे खातं देण्यात आलं आहे. आयुष मंत्रालय हे सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालय. डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीक हे खाते देण्यात आलं आहे. गिरिराज सिंह यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज हे खाते कोणाकडे आहे तर गिरिराज सिंह यांच्याकडे आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे हवाई वाहतूक हे खाते आहे. रामचंद्र सिंह यांच्याकडे स्टील. अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान हे अश्विनी वैष्णव यांच्याकडे आहे. रेल्वे मंत्रालय आता त्यांच्याकडे नवीन मंत्रालय म्हणजे प्रथम महिला म्हणून त्यांनी हे पद घेतलेलं आहे. पशुपती कुमार पारस यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग हा आहे. गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे जलसंधारण. किरण रिजिजू कायदा आणि न्याय. राजकुमार सिंह ऊर्जा, अक्षय ऊर्जा. हरदीप सिंह पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू. हाऊसिंग आणि नागरिक विकास. मनसुख मांडवीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण. मनसुख मांडवीय यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. रसायने आणि खते. भूपेंद्र यादव यांच्याकडे पर्यावरण, वन आणि हवामान. कामगार आणि रोजगार. डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांच्याकडे अवजड उद्योग. पुरुषोत्तम रुपाल यांच्याकडे मत्स्य, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय. जी कृष्णा रेड्डी यांच्याकडे संस्कृत आणि पर्यटन. ईशान्य विकास. अनुराग ठाकूर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण, युवा आणि क्रीडा हे मंत्रालय देण्यात आलं आहे. तर हे तुम्ही नक्की वाचून ठेवा, कारण याच्यावर 1 ना 2 क्वेश्चन येतातच, प्रत्येक एक्झाममध्येच येतात. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, तसेच आपल्या भारताचे कोणते खाते कोणाकडे आहे, पालकमंत्री कोण आहेत, त्यांचे कार्य काय आहेत, याच्यावर प्रश्न येतातच. चला तर आपण एक लेक्चर इथे थांबूया. उद्या परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया.